नवी मुंबई के सूट में ज्वेलर्स का नवी मुंबई के अंतर्गत भगवान गौतम बुद्ध की स्टैचू का आवरण वन मंत्री गणेश नायक, विधायक मंदा महात्रे के हाथों संपन्न हुआ। विधायक मंदा महात्रे साथ साथ बीजेपी के सभी कार्यकर्ता और गौतम बुद्ध को मानने वाले उनके अनुयायी मौजूद रहे। विधायक मंदा महात्रे ने कहा कि मुंबई में कई ऐसे घटना होते रहते हैं, पर नवी मुंबई जैसा शांत शहर भारत के किसी भी राज्य में नहीं मिलेगा और यहाँ सभी प्रांत, जात और धर्म के लोग एक साथ मिलकर नवी मुंबई का डेवलपमेंट चाहते हैं। ये स्टैचू नवी मुंबई महापालिका द्वारा निर्मित किया गया है। इस तरह की भगवान गौतम बुद्ध के स्टैचू बनाने से उनके अनुयायियों में हर्ष का माहौल दिखा। आज एवढंच सांगायचं आहे की जगाला युद्ध नको आहे, जगाला बुद्ध पाहिजे। जी बुद्धांची परंपरा होती शांतीची, ती शांती पाहिजे जगाला। आणि आज गौतम बुद्धाचा पुतळा या नव्या मुंबईमध्ये आपण अनावर करून लावल्यामुळे महानगरपालिकेने आपण त्यांचं मनापासून महानगरपालिकेचं अभिनंदन करतो की या नव्या मुंबईमध्ये शांती, सलोखा, जातीचा वादविवाद होऊ नये यासाठी शांतीचं प्रतीक तथाकथित गौतम बुद्धांचा पुतळा आपण इथे लावलेला आहे। सर्व नवी मुंबईकरांनी येऊन त्यांचं दर्शन घ्यावं। मोठी जागा आहे, सर्व अनुयायांनी यावं, इथे मेडिटेशन करावं, योगा करावा, अशा पद्धतीने ही जागा आहे असं मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करेन। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने IAS, IPS सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या अभ्यासिका संविधान भवन आणि संविधान चौक हा निर्माण करावा असं मी आज महानगरपालिकेला आवाहन केलेलं आहे। काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माता यांचे सुद्धा पुतळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे तर लावणारच आहे, फक्त जागेचाच शोध चालू आहे। ते लवकरात लवकर होऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा इथे लावला जाईल। धन्यवाद। मानवतेचे नाते हा विचाराचा केंद्रबिंदू ठेवून ही 3 अंग महत्वाची गौतम बुद्धांनी सांगितली, पंचशिला जीवनाची त्यांनी सांगितली। आज आपण पाहतो की जगामध्ये हीच स्थिती, अशांततेच्या स्थितीसाठी गौतम बुद्धांचे शांती स्थितीचे विचारांचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल। आज वेळा पुणे मुंबईमध्ये आपण ज्यावेळेस त्या पुतळ्याचं अनावरण झालं, हा पुतळा बांधण्यासाठी जो काही खर्च आला जवळजवळ 2.80 मीटर उंचीची आपण जर पुतळ्याचं ध्यानमग्न पुतळा आपण तिथं बसवतोय आणि हे जे पूर्ण क्षेत्र आहे जवळजवळ 140 हेक्टर क्षेत्राचं एकर क्षेत्रावर आपण हे पूर्ण वेगवेगळे उपक्रम नवी मुंबईमध्ये विकसित केले। मोठ्या प्रमाणात नागरिकांची इथे गर्दी होत असते। हा जो बाजूचा होल्डिंग पॉइंट आहे सर, याचं सुद्धा आपण पूर्ण बोटिंग आणि याचं पूर्ण पुनर्जीवन करण्याचं नियोजन आपण केलेलं आहे। नुसार या भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची उभारणी झाली, त्या स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलासजी शिंदे, माजी महापौर जयवंतजी सुतार, माजी महापौर सुधाकरजी